मुंबईतील अटल सेतू पुलावरून एका 28 वर्षीय तरुणानं समुद्रात उडी मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील शिरूर तालुक्यातील प्रतीक सुभाष रासकर या तरुणाचा अद्याप शोध लागलेला नसून शोध मोहीम सुरू आहे. या घटनेमुळे अटल सेतूवरील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय. रविवारी मध्यरात्री 1:29 सुमारास ही घटना घडली. प्रतीक रासकर हा पुण्यातून कार घेऊन थेट मुंबईतील अटल सेतू पुलावर पोहोचला. कुटुंबियांना तो बाहेर जेवायला जात असल्याचं सांगून घराबाहेर पडला होता. पोलिसांच्या माहितीनुसार अटल सेतूवरील सीसीटीव्ही यंत्रणेला चकवा देत त्यानं पुलावर एका ठिकाणी कार थांबवली. त्यानंतर कारमधून बाहेर पडून समुद्रात उडी मारली. घटनेनंतर तातडीनं शोध मोहीम सुरू करण्यात आली. मात्र अद्याप त्याचा कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही. प्रतीक रासकर हा शेअर मार्केट क्लासेसशी संबंधित काम करत होता. त्याचा रंग गोरा, उंची सुमारे 5 फूट 10 इंच, शरीर यष्टी मजबूत असून काळे वाढलेले केस, काळे डोळे आणि वाढलेली दाढी मिशी अशी त्याची ओळख आहे. घटनेच्या वेळी त्यानं पांढरा शर्ट आणि ग्रे रंगाची पॅन्ट परिधान केली होती. प्रतीक रासकर यांच्याबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन पोलिसांनी नागरिकांना केलंय. दरम्यान अटल सेतूवरील ही घटना अनेक प्रश्न निर्माण करणारी ठरत असून पुलावरील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्याची मागणीही जोर धरत आहे. प्रतीक रासकर याचा शोध सुरू असून पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत. यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी. आणि हो, लगेचच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका. रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज.